व्यवसाय अमेरिकेला, परंतु लक्ष मात्र सर्वसामान्य गोरगरीब जनतेमध्ये त्यांनी नेहमी सातत्याचं मन रोवलंय. मी कधी फोन केला ना, हो दादा येते ना जेवायला, हा आमदार साहेब शेवडी भेटेल का, उडदाची आमटी, साध्या गोष्टी म्हणजे साधा आणि सिंपल, म्हणजे जे आपलं सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवन आहे त्या जीवनाला आपल्या जीवनाचा अर्थ समजून घेणारं हे व्यक्तिमत्व आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर आलं. आणि मला असं वाटतं त्यांना लौकिक अर्थाने खासदार होण्यासाठी आता बघा खूप लोक स्पर्धात्मक भूमिकेतून पाहतात. सोशल मीडियावर मला असं वाटतं सोशल मीडियावर ज्या पद्धतीने कॅम्पेनिंग चाललेली आहे हे ठरवून चाललेली आहे आणि ठरवून चाललेल्या कॅम्पेनिंगचे आपण कोणी बळी होता कामा नये. त्याचे आपण बळी होते आपण ती जास्त चर्चा करतोय. मला असं प्रामाणिकपणे असं वाटतं की आपण कुणाचाही नाव न घेता शिवाजी आढाव पाटील आपल्या उमेदवार ते कसे योग्य आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही पासून चर्चा करा आणि म्हणा की होय शिवाजी आढाव पाटीलच खासदार होते, बघा तुम्हाला उद्यापासून काय रिझल्ट मिळेल. तो व्यक्तत्व बोलायला तर लागा. समजा सभापती बसले काहीच बोलले नाही, बाकीच्या म्हणून काय काय बोलले तू करता, मूर्ख लोक बसले काय बोलतेच नाही, काय सांगतेच नाही. व्यक्त व्हायला पाहिजे सभापती साहेब. प्रत्येक माणसाने इच अँड एव्हरी पर्सन, प्रत्येक माणूस हे बोलायचे दिवस आहे. 30 दिवस बोल केव्हा तुम्ही 30 दिवस बोल केव्हा शिरूर लोकसभा उद्या दिल्लीमध्ये बोलका झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी आढाव पाटील सरांवर दादाशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे. मी 20 वर्ष काम करतोय त्यांच्या बरोबर. आमच्यामध्ये कोणी काही सांगेल आम्हाला लोक लय उल्लू बोलतात, तू बसले ना आम्हाला असं म्हणतात दादा तुमच्या लय जाण नाही झालं हो, म्हणजे खुद्र पात्र काढलं मागचं काढलं पुढं आणून ठेवणार आमच्या का, केवळ आमच्या मनामध्ये द्वेष, आमच्या बुद्धीमध्ये भेद, तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत तेच करणार ते. कधी आशा त्याला सांगणार ताई तुम्हाला कोणी त्रास दिला, अरे बाबा ताईला तिकीट पण दिली ना त्यांनीच, एक चांगला नाही सांगणार वेगळा काहीतरी सांगणार. पण मी एक सांगतो सामर्थ्यवान नेता आहे, विचारांचा नेता आहे, विचार त्यांच्या कर्तृत्वामध्ये आहे आणि कर्तृत्वाची जबाबदारी सांभाळणं हा शिरूर लोकसभेचा धर्म आहे. तो पाळल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. उगाच घड्याळ का दृश्यमान का नाही, अमुक का नाही, इकडं आलते तिकडं का गेले, आपला हा विषय नाही. आपला विषय आहे शिरूर लोकसभेचा दमदार आमदार आम्ही पाठवणार आणि शिवजन्मभूमी आणि संभाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांच्या भूमीला आम्ही तिथं पायी असलेला सर्वसामान्यांचा खासदार निवडून देणार. एवढंच आम्ही वचनबद्ध होऊया आणि उद्याच्या असलेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला चिन्ह जरी काही काही लोक म्हणतात सांगत साहेब आयुष्यभर भविष्यभर सांगितलं हो, ते घड्याळ कसं सांग, सोपं आहे सोपं आहे. तुम्हाला खा मला माहिती आहे, मला सांगायला काही काही लोकांना खूप अडचण होते. आता मला तर नाही होत पण काय केलं होते सांगून टाकायचं. महायुतीचे उमेदवार सन्माननीय शिवाजी आढाव पाटील यांच्या नावासमोरचं बटन दाबा. झालं ना, काय अडचण समजली नाही. असं झालं काय आणि असं झालं काय, मत मात्र शिवाजी आढाव पाटील भेटेल आणि मात्र शिरूर लोकसभेवर मात्र आपल्या सर्वसामान्यांचा झेंडा फडकेल. एवढाच विश्वास करतो. आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो. जय जय महाराष्ट्राच्या शिवाय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.